आम्ही भटक भवाने. आमचे आधीचे MP मधले सगळे ब्लॉग्स ऑलरेडी आम्ही पब्लिश केले आहेत, ते तुम्ही नक्की चेक करा. आता आपण निघालो आहोत महेश्वरवरून मांडव याला. मांडू आणि मांडव हे जवळपासच 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती 2 ठिकाणं आहेत. तिथलं बरेच टुरिस्ट लोकेशन्स आहेत जे की जगप्रसिद्ध आहेत. त्यातलाच एक म्हणजे जहाज महल. आज याच मांडूमध्ये आपण आपल्या साईटसीइंगसाठी निघालो आहोत. जाऊयात पुढे. रस्ता कसा आहे, रस्त्याची कंडिशन काय आहे, टोल किती लागतोय, हे संपूर्ण सगळी इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही आत्ताच महेश्वरवरून आमचा प्रवास सुरू केला आहे. सकाळचे वाजलेत 9:30 आणि आत्तापर्यंत तरी प्रवास चांगला सुरू आहे. आम्ही तुम्हाला तुमची इथली रोड कंडिशनही दाखवतो. खूप सुंदर रोड आहे आणि सकाळची वेळ असल्याने हवेत गारवासुद्धा आहे. चला जाऊयात पुढच्या प्रवासाला. हे गावा साईडचे रोड असल्या कारणाने जरा छोटे रोड आहेत, पण रोड अतिशय उत्तम आहेत. अजिबात कुठेच काही खराब रोड आम्हाला मिळाला नाही आतापर्यंत. आणि हे सगळे रोड प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनवल्यामुळे अजूनही त्याची देखभाल व्यवस्थित सुरू आहे. आणि माहेश्वरवरून मांडव याचं अंतर आहे 39 किलोमीटर्स, 39 किलोमीटर. आणि रोड हा तसा गावागावातूनच जातो. धामणोद नावाचा एक मोठा गाव रोड आपल्याला प्रवासामध्ये लागेल आणि तिथून मग आपल्याला पुढे जो आपला मुंबई आग्रा हायवे आहे तो 4-5 किलोमीटरसाठी त्याच्या थ्रू जाऊन नंतर आपल्याला परत डावीकडे वळायचं आहे आणि आपण आपल्या मांडूच्या दिशेने आपला प्रवास तसाच पुढे सुरू करणार आहोत. खूप जास्त धुकं आहे. सकाळचे 9 वाजलेत आणि मयूर इथे आता चहा करतोय. हे आम्ही आता ॲमेझॉनवरून नवीन घेतलेलं केटल आहे छानशी आणि कप आम्ही घरून आणले होते. मयूर तिथे आता करतोय चहा. मयूर गिरनार टी आहे का? आता आपण मांडूमधल्या जहाज महल इथे पोहोचलेलो आहोत. इकडे येताना रस्त्यामध्ये आपल्याला टुरिस्ट टॅक्स 50 रुपये, आपली कार आहे त्यामुळे 50 रुपये टॅक्स द्यावा लागला आणि वेगवेगळ्या वाहनांसाठी हा टॅक्स वेगळा आहे. आता आपण जाऊया जहाज महलच्या दिशेने. इथे खूप मोठी ॲम्पल स्पेस आहे पार्किंगची आणि इथेच आपण गाडी पार्क केली आहे. आता आपण जाऊयात पुढे. वरून साधारण अर्धा किलोमीटर चालत आल्यानंतर इथे हे जहाज महलची एंट्री आहे आणि इथे त्यांचं तिकीट काउंटर आहे. तिथून रिक्षा पण मिळतात 10 रुपये सीट. सो ते आम्हाला नंतर कळलं. आता जाताना आम्ही रिक्षाने जाऊ. आता आपण आहोत जहाज महलच्या परिसरामध्ये. याची प्रवेश शुल्क आहे 25 रुपये पर पर्सन. हा आहे तावेली महल. 3 मजली हा महल आहे. आधी सगळ्यात खालच्या मजल्यावरती तिथे तबेला होता घोड्यांचा, म्हणून याला तावेली महल म्हटलं जायचं. आता आपण पुढे जाऊयात. आम्ही इथे गाईड केलेले आहेत. गाईडला सांगितलं आहे आम्हाला हा संपूर्ण एरिया फिरव, तर त्यांनी 400 रुपये आमच्याकडून चार्ज घेतला आणि आम्हाला आता ते संपूर्ण माहिती देत आहेत. आर्किओलॉजिकल साईट आहे ही संपूर्ण. या साईटमध्ये जेवढे काही पुरातत्व विभागाला मिळालेले अवशेष आहेत, भांडी आहेत, ज्या काही वस्तू आहेत त्या संपूर्ण तावेली महलच्या दुसऱ्या मजल्यावरती त्यांनी ठेवलेले आहेत संग्रहालयामध्ये. हे हिंदोला महल. हिंदोला म्हणजे आपण जसे की झोका घेतो आणि झोक्याची आकृती खाली पडते, त्याच्यानुसार या महलची आकृती आहे, म्हणून याला हिंदोला महल असं म्हटलं जातं. महल वसंत ऋतूमध्ये बेगमांसाठी झोके किंवा त्यांच्या
नाच गाण्यांसाठी व्हायचा. वरती सुद्धा एक हॉल आहे, खाली सुद्धा एक हॉल आहे. आणि नंतरच्या काळामध्ये हा आम दरबार, आम लोकांसाठीच्या दरबारासाठी याचा उपयोग व्हायचा. याला छत नाही आहे आणि हे असे धनुष्याकार याचे महिरप आहेत बनलेले. असे हे 5 महिरप आहेत टोटल. आणि हा विदाऊट छत, विदाऊट एखादा त्याचा वरती छतच नाही आहे असा हा महल आहे, हिंदोला महल. आता आपण पुढे जाऊयात. बावडीच्या वरचा एरिया आहे. इथे संपूर्ण पावसाचं पाणी जमा व्हायचं आणि हे जे इथे असे चॅनल दिसत आहेत, या चॅनल्स थ्रू पाणी चंपाबावडीपर्यंत जायचं. हे इथे जे दिसत आहेत हे आहेत हे एक तलाव बनायचा. या तलावाचं या पायऱ्या होत्या, आता ते जरा भग्न अवशेष आहेत. आणि या साईडला इथे हे यांचं किचन असायचं, स्वयंपाकघर. आणि इकडच्या साईडला संपूर्ण जेवणाच्या पंगत बसायचे. हा आहे कमळकुंड, कमलकुंड. आणि याच फ्लोअरवरती हा इथे आहे गुलाबकुंड. हा गुलाबकुंड राणी महाराणींच्या वेळेस त्यांना आंघोळीसाठी भरला जायचा. गुलाबाच्या पाकळ्यांनी, अत्तराने ह्याच्यामध्ये पाणी भरलं जायचं आणि त्या इथे आंघोळ करायच्या. हा आहे गुलाबकुंड. आणि खाली जो आपण बघितला तो आहे कमलकुंड. हा आहे कमलकुंड. महलच्या वरती छतावरती आहोत. आणि हा समोर आहे पॉन्ड, कपूर तलाव याला नाव असं आहे. आणि हा त्याच्या समोरचा एरिया. हा आहे तो तबेली महाल, जिथे की संग्रहालय आहे. सगळ्यात खाली जो फ्लोअर आहे तिथे आधी तबेला होता आणि सेकंड फ्लोअरवरती आता संग्रहालय आहे. आणि वरच्या फ्लोअरवरती आता सरकारी गेस्ट रूम आहे. त्या साईडला जो एंडला एक पडकी इमारत दिसते ती त्यावेळेसचं किराणा स्टोअर होतं. आणि किराणा स्टोअरच्या मालकाचं घर हे होतं, त्या व्यापाराचं घर. हे जे आहे हे आहे चेंजिंग रूम. महाराण्यांसाठी तलावामधून आंघोळ करून आल्यानंतर हे होतं चेंजिंग रूम. आणि सनबाथसाठी तो जो एक पोडियम बनलेला आहे तो आहे तो सनबाथचा पोडियम. अष्टधातूच्या बनलेल्या 2 तोफ गोळ्यांसहित. आपण मांडव इथल्या चतुर्भुज राम मंदिरामध्ये आलो आहोत. ही आहे समोर हनुमानाची मूर्ती. आणि राम मंदिर 3 वाजता ओपन होईल, परत दर्शनासाठी खुलं होईल 3 वाजता. या मंदिर परिसरामध्ये वेगवेगळे मंदिर आहेत. ऋणमुक्तेश्वर गणपती, कष्टहरण नवग्रह, मनोहारी तिरुपती बालाजी, आद्य शक्ती माँ अंबाजी, पुण्यसलीला माँ नर्मदाजी आणि मृत्युंजय महादेव असे हे संपूर्ण सगळे मंदिर या मंदिर परिसरामध्ये आहेत. आता आपण जाऊयात पुढे. माझ्या मागे जे आहे ते आहे जामा मस्जिद. जहाज महलपासून या मस्जिदचं अंतर आहे अवघं अर्धा किलोमीटर. आणि मेंटेन आहे, वेल मेंटेन्ड आहे. इथे पण येण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागतं आणि मग तुम्ही जामा मस्जिदमध्ये येऊ शकता. आता जाऊयात पुढे. जरा थोडं ऊन जाणवतं आहे आता, कारण की दुपारची वेळ झालेली आहे. आपण बाज बहादूर यांच्या पॅलेसमध्ये आहोत. बाज बहादूर पॅलेस हे रेवाकुंडच्या अगदी समोर होतं. याचं कारण असं की बाज बहादूरची जी प्रेमिका होती राणी रूपमती, ती दररोज सकाळी रेवाकुंडमध्ये यायची. आणि म्हणून बाज बहादूरला हा त्याचा पॅलेस खूप प्रिय होता, कारण की त्याला दररोज सकाळी त्याची प्रेमिका राणी रूपमतीचं दर्शन व्हायचं.
याची सुद्धा एंट्री तिकीट आहे 25 रुपये पर पर्सन आणि जामा मस्जिदचं पण एंट्री तिकीट होतं 25 रुपये पर पर्सन. त्याचप्रमाणे जहाज महलला आपण गेलो होतो तिथे सुद्धा त्यांचं एंट्री तिकीट होतं 25 रुपये. हे जे बाज बहादूरचं महल आहे आणि रूपमती पॅलेस हे जहाज महलपासून किंवा मांडवपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर दूर आहे. रेवाकुंडच्या अगदी जवळ बाज बहादूरचा पॅलेस आहे आणि थोडंसं पुढे गेल्यावरती लगेच रूपमतीचा पण पॅलेस आहे. आहे बाज बहादूरचा पॅलेस. हे आहे कुंड, पाण्याचा कुंड. आणि तिथून पाऊस वगैरे आला तर ते पाईप आहे आणि तिथून ते पाणी यायची. बाज बहादूर पॅलेसच्या ह्या अशा टेरेसवरूनच ते रूपमती पॅलेस दिसतो आपल्याला. आता आपण आलेलो आहोत राणी रूपमती पॅलेसच्या प्रांगणामध्ये. खूप चढ आहे इथे ॲक्च्युली. तुम्ही गाडी घेऊनही वर जाऊ शकतात. हा असा झिगझॅग रोड आहे, असं जाऊ शकतात किंवा त्या साईडला तिथे पायऱ्या आहेत स्ट्रेट, तिथूनही तुम्ही जाऊ शकता. नीट सुद्धा चालत जातोय वरती. अशी होती आपली ही मांडूमधली सफर. आपण जहाज महल बघितला, बाज बहादूर पॅलेस बघितला, तसंच राणी रूपमती पॅव्हिलियन बघितलं. तर हे सगळं बघून मग मी तुम्हाला सांगू शकेल की एखाद्या मॉन्युमेंटला किंवा एखाद्या जागेवरती काय महत्त्व आहे, त्याचं काय महत्त्व आहे हे आपल्याला नेमकं कळेल जेव्हा की आपल्याला तिथल्या लोकल गाईड्सची मदत मिळेल. आम्हालाही आधी वाटलं तर राणी रूपमतीचा हा महल असेल, तर ते तसं नाही आहे. राणी रूपमतीचा हा महल नाही, हा पॅव्हिलियन आहे. तिथे फक्त तो एक वॉच टॉवर आहे. वॉच टॉवर आधीपासून होता, पण राणी रूपमती या राज्यात आल्यानंतर तिच्यासाठी 2 तिथे चबुतरे बांधले गेलेत की तिला नर्मदेचं दर्शन घेता येईल म्हणून त्याला राणी रूपमती पॅव्हिलियन म्हटलं जातं. तिथे कोणत्याही प्रकारच्या रूम नाही आहेत. घोड्यांना बांधण्याचा तबेला आहे आणि सैन्याला राहण्यासाठी थोडीफार जागा आहे. तिथे महल असा काही नाही. बाज बहादूरचं पॅलेस आहे, तिथे इको पॉईंट पण जवळ होता. रेवाकुंड आपण बघितलं आणि जामा मस्जिद बघितली. जहाज महलही खूप सुंदर होता. तुम्ही जर मंडू आणि मांडवामध्ये आलात तर तुम्ही या सगळ्या जागांना नक्की भेट द्या आणि जमत असेल, शक्य असेल तर तुम्ही तिथे गाईड नक्की करा. ते तुम्हाला अजून तिथली भौगोलिक रचना, तिथल्या त्या महालमध्ये काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघू शकतात हे नीट व्यवस्थित सांगू शकतील. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.